अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए। शिरपूर शहर हे तालुक्याचं ठिकाण। शिरपूर शहरात दर सोमवारी बाजार भरत असतो आणि या बाजारात शेतकरी बांधव आपल्या पशुधनाची खरेदी व विक्री करीत असतात। पण आता तर या पशु बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांचा गोरखधंदा जोर धरू लागलाय। याच गोरखधंद्यावर माझा खानदेशचा रिपोर्ट, शिरपुरातील गोरखधंदा भाग 1। बघूया मागील महिन्यात शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत या गोरखधंद्यांवर झालेल्या कारवाई क्रमांक 1। दिनांक 21 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास गुप्त माहितीवरून शहरातील मध्यवर्ती कसाईवाड्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 गुरे व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असे एकूण 58,500 रुपये मुद्देमालासह 2 जणांवर कारवाई करण्यात आली होती। कारवाई क्रमांक 2। चालू मार्च महिन्यात 7 मार्च रोजी वाघाडी टी पॉइंटवर एका वाहनासह 8 गुरे असा 4 लाख रुपयाच्या मालावर कारवाई करण्यात आली होती। त्याच्यात 2 जणांना ताब्यात घेतले गेले होते। कारवाई क्रमांक 3। दिनांक 17 मार्च रोजी एका गाडीसह 10 गुरे व 2 जणांवर कारवाई केली होती। परंतु अशा कारवाया होऊनही हा गोरखधंदा बंद झालेला दिसून येत नाही। हा गोरखधंदा सर्रासपणे कोण व कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे, हा एक संशोधनाचाच भाग बनलाय। आता हा व्हिडिओ मध्ये बघा, आमच्या प्रतिनिधी समोर राजरोसपणे एका गाडीतून जवळजवळ 10 गुरे कत्तलीच्या उद्देशाने उतरविताना दिसत आहे। विशेष म्हणजे या गाडीला नंबर प्लेट नाही। विचारले असता सांगितले जाते की 5232 नंबर आहे असे सांगून द्या। आणि ह्या दृश्यात तुम्ही पाहू शकता, ज्या वाहनाची क्षमता 2 ते 3 गुरे भरण्याची आहे, त्या गाडीमध्ये कशा प्रकारे 10 गुरे निर्दयीपणे भरली जात आहेत आणि या वाहनाची नंबर प्लेट ही सुद्धा खोडलेली आहे। अशा या वाहनांवरही वाहनांबद्दल शंका कुशंका या उपस्थितच होत असतात। नेमका हा गोरखधंदा करणारे एवढे निडर कसे? एवढ्या कारवाईनंतर हा धंदा चालू राहतोच कसा? हा सुद्धा एक संशोधनाचा भाग ठरू पाहत आहे। शिरपूर शहरामध्ये एकही शेल्टर हाऊस कत्तलखाना नसताना अवैध कत्तलखाने चालतातच कसे? आता आपण या ठिकाणी हे जे पशु बघत आहात, याची परिस्थिती बघा। याची परिस्थिती चालण्याजोगीही नाही आणि हे जर पशुधन मार्केटला जात असेल तर या पशुधनाचं नेमकं काय होणार आहे ते आपणही समजू शकतात। मागच्या महिन्यामध्ये भरपूर अशा कारवाया शिरपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होऊनही या धंद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही। शिरपूर शहर जणू या कत्तलीसाठी चालणाऱ्या जनावरांसाठीचा अड्डाच बनत चाललाय। तरी शिरपूर पोलिसांकडून एकच अपेक्षा आहे की या व्यवसाय करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। पण ह्या बाजाराचा व्यवहार समजू शकतो। प्रत्येक जनावराला एक विशिष्ट रंग लावून त्या जनावरांना मार्केटमध्ये पाठवलं जातं। शिरपूरचं मार्केट हे पशुधनासाठी प्रसिद्ध असताना आता कत्तलीसाठी जाणाऱ्या पशुधनासाठी प्रसिद्ध झालेलं आहे। तर नागरिकांमध्ये याच्याविषयी एकच आहे की यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। या गोरखधंद्यातील पांढरपोश खिलाडी, बुड्ढा जवान, काल्या भुऱ्या
यासारख्या शब्दसंरचनेतील नेमक्या कोणकोणत्या शक्ती या गोरखधंद्यात सामावल्या आहेत ते बघूया पुढच्या भागात। तुम्ही बघत राहा माझा खानदेश न्यूज।